माऊली बाजार अमनापूर तालुका पलूस येथील सर्व नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले माऊली बाजार अमनापूर। आमच्याकडे मार्केटपेक्षा कमी किमतीत कडधान्य, ड्रायफ्रूट, मसाले, खाद्यतेल, शीतपेय, बेकरी प्रोडक्ट तसेच होलसेल दरात साखर मिळेल। अनेक वर्षापासून ग्राहकांची पसंती माऊली बाजार, विश्वास तुमचा, साथ आमची। माऊली बाजार, प्रोप्रायटर निलेश धनवडे, अमनापूर। नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्यातील वाढते अपघात या विषयावरील तारांकित प्रश्नाच्या वेळी अनेक बाबी मांडल्या। वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी व बालवयातच ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावा, अपघातांना गोल्डन हॉवर सुविधा, वेळीच मदत मिळावी, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्यामध्ये अनुशासनासह देशप्रेम आणि देशभक्तीची जाणीव होऊन या भावना जागृत होणे गरजेचे आहे। यासाठी पोलीस विभागाने निर्माण केलेल्या विशेषतः पोलीस व शिक्षण विभागाच्या संयुक्त असा शालेय RSP विषय सर्व शाळांमध्ये राबवणार का व स्काउट गाईडप्रमाणे RSP विषयास सवलतीचे गुण देण्याचा शासनाचा काही मानस आहे का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मंत्री महोदयांनी सुद्धा यावरती सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले आहे। याचं उत्तर सन्माननीय मंत्री महोदय देत आहेत। हा प्रश्न संपूर्ण राज्याचा आहे। शहरी भागातले अपघात जे होतात रस्त्यावरती आणि वाहनांचे, याचं गांभीर्य वेगळे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर जे अपघात होतात तिथलं गांभीर्य वेगळे आहे। कारण ग्रामीण भागांमध्ये जेव्हा अपघात होतो तो दुचाकीचा असो, चारचाकीचा असो, त्यावेळेस त्याला तत्काळ जी आरोग्य सेवा मिळायला हवी ती मिळत नाही। मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक विषय असा आहे की ह्याच्या बाबतीत मागासपासून उत्तर मिळत असताना ह्याच्यात असं सांगण्यात आलं की याच्यात कारवाई करू, अवेअरनेस क्रिएट करू, परंतु शाळेमध्ये पूर्वी RSP रोड सेफ्टी पोलीस नावाचा एक त्याच्यातला प्रशिक्षण दिलं जात होतं शालेय विद्यार्थ्यांना, आणि त्यातनं शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्यातला चांगली जाणीव आणि अवेअरनेस क्रिएट होतं। त्या शालेय RSPचे जे काही गुण असतात ते गुण शालेय शिक्षणाच्या बरोबर त्यांना त्या गुणवत्ता वाढीमध्ये त्याला त्याची सांगड घालून त्यांना ते प्रोत्साहन विद्यार्थ्यांना, आणि म्हणून आपण या RSPची सांगड या शालेय अभ्यासक्रमात कशा पद्धतीने करा आणि त्याचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल सांगा। धन्यवाद। सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे। तुम्हाला पूर्वी जर अशा पद्धतीने शालेय अभ्यासक्रमामध्ये याचा जर उल्लेख केला जात असेल तर ते तपासून त्यावर योग्य ती कारवाई करायची।